की तुम्ही कुठेतरी तुमचं तुम्हाला जी नैतिक जिम्मेदारी दिली आहे, तुमच्या आई वडिलांनी जे तुम्हाला शिकवलं आहे नाही का आतापर्यंत, तर त्याला कुठेतरी तुम्हाला फलश्रुत करायचं आहे, तुमच्या आई वडिलांचं नाव रोशन करायचं आहे. त्यांना सुद्धा असं वाटलं पाहिजे की चार चौकात फिरताना बोलताना आज माझा मुलगा काय करत आहे, मुलगी काय करत आहे, तर त्याची सुद्धा मान टाईट झाली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपलं वर्तन असलं पाहिजे. बघा, शिक्षण शिकत असताना प्रत्येकालाच अडचणी येतात आणि त्या अडचणीवर मात करणे हे सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे आणि ती काळाची गरज आहे. आता सगळेच लोक जर म्हणतील की मला सरकारी नोकरी मिळाल्या पाहिजे, तर इज इट पॉसिबल? असं पॉसिबल आहे का? नाही, कदाचितच नाही आहे. आपल्याला सिनेरिओ माहिती आहे, महाराष्ट्राचं सिनेरिओ माहिती आहे आणि पूर्ण इंडियाचं सिनेरिओ माहिती आहे. अशा सिनेरिओच्या ह्याच्यात आपल्याला जर आपलं स्थान टिकून ठेवायचं असेल तर ह्या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला कसं आहे, काहीतरी आपल्याला वेगळं आपल्याला शोधायचं आहे, काहीतरी वेगळं दिशा आपल्याला आपल्या मनात निश्चित करायची आहे, काहीतरी स्वप्न मनाशी बाळगायचं आहे आणि ते स्वप्नाच्या पूर्ततेसाठी मग आपले नियोजन आपण कसं केलं पाहिजे, आपल्या करिअरच्या वाटा आपण कशा निवडल्या पाहिजे याचं सुद्धा आपल्याला आता इथे भान ठेवायचं आहे. तर बघा, प्रत्येक विद्यार्थी इथे उपस्थित आहे आणि 25 ते 30 वर्षातला वयोगटातील आहे. तर मला असं म्हणायचं आहे की प्रत्येकाने स्वप्न बघितलं आहे का? यस ऑर नो? बघा, इथं आवाज किती जणांचे आले, इथे बसले किती आहे आणि आवाज याच्यावरूनच तुमच्या लक्षात येईल की आपण किती मागासलेला आहोत. मी माफ करा, मी असं बोलत आहे, जर एखादी व्यक्ती जर बोलत असेल नाही का, एखादी व्यक्ती जर सांगत असेल तर त्या व्यक्तीला त्याच याच्या अंतर्मनातून आपण काय केलं पाहिजे, रिस्पॉन्स दिला पाहिजे. आता माझं असं म्हणणं आहे, जर तुम्ही स्वप्नच नाही पाहिले तर तुम्ही बनाल कसे? जर तुम्हाला भविष्यामध्ये जर काही तुम्हाला बनायचं आहे, तुम्हाला काहीतरी साध्य करायचं आहे, तर त्याच्यासाठी काय करायला लागेल, तुम्हाला स्वप्न पाहावं लागतील, त्याचं नियोजन करावं लागेल, त्याचं प्लॅनिंग करावं लागेल आणि त्या